शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ परिपत्रक निर्गमित दिनांक 5 मार्च 2026। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर शिक्षक आणि शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत त्यांना एका योजनेचा लाभ देण्याविषयी एक परिपत्रक दिनांक 5 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याबद्दलचीच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। चला तर बघूया की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणत्या योजनेच्या लाभाबद्दलचं परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। तर राज्यातील शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली वैद्यकीय लाभ देण्याबाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्यामार्फत दिनांक 5 मार्च 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहे की राज्यातील सर्व जिल्हा परिषद तसेच खाजगी 100% अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांमध्ये समावेश करून कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। या अनुषंगाने या संदर्भातील प्रस्ताव आरोग्य विभागाकडे सादर करण्यात आलेले असता सदर योजनांमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारकास राज्याच्या सर्व आदिवासी नागरिकांना योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयामार्फत विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष 5 लाखाचे आरोग्य संरक्षण लाभ अनुदेय असणार आहेत। या लाभार्थ्यांमध्ये राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे। तर एकंदरीत राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा आयुष्यमान भारत योजनेमार्फत 5 लाखापर्यंतचा आरोग्य विमा देण्याविषयी एक परिपत्रक दिनांक 5 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेतलेली आहे। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। टीईटी साठी तयारी करणाऱ्या कर्मचारी आणि उमेदवारांसाठी टीईटीचे सर्व विषयांचे अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका प्लेलिस्टमध्ये देण्यात आलेले आहेत। त्या प्लेलिस्टचं नाव आहे टीईटी एज्युकेशनल मनोहर। त्यावर जाऊन आपण टीईटीची आपली तयारी करून घेऊ शकता। तर एकंदरीत आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खूप माहितीपर ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि त्यामुळे जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। माझ्या सर्व शिक्षक मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार।